जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देत अगं बाई हेम्या काय रे कधी आलात? हे काय आताच आले? मी येऊ मदत करायला? ये ये बाबा ये लवकर ये, खूप काम आहेत. नको मी जातो, मला काम आहे. मी येईल तू चल. मग कशाला विचारतोस? भाळू चल हात चालव बाबा, राणी साहेब येण्यात असतील. होची मावशी किती साफसफाई केली तरी त्यांच्या पसंतीस उतरणार आहे का? हो रे बाबा, आपण काही केलं तरी तिच्या पसंतीस उतरणार नाही, पण आपण आपला प्रयत्न करत बसायचं नाही का रे? हो वच्ची मावशी काही गरज नाहीये मर मर मारायची. हा दिवस कुणामुळे आलाय? त्यांच्याच कर्मामुळे ना. तुम्हाला सांगतो मला तर आतून खूप आनंद झालाय हो. नाहीतर काय सारखं गरिबांना टोचून बोलायचं, अपमान करायचा. माझं काय, मी नोकर माणूस हो. तुम्ही तर त्यांच्या नात्यात आहात ना. तुम्हाला तरी सोडलं का हो त्यांनी? हे बघ बाळू, जो तो आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो. ती ललिता आहे, ललितासारखी वागते. आपण आपल्यासारखं वागव. विंचू डंख मारतो म्हणून गोगलगाय म्हणाली मलाही डंख मारायचं, जमणार आहे का तिला? तेही आहेच म्हणा. बाळ गंमत सांगू तुला, गोगलगाय आहे ना, ब्लेडच्या धारेवरून सुद्धा स्वतःला अजिबात इजा होऊ न देता चालू शकते. विंचवाला जमणार आहे? तेव्हा आपण बाबा आपलं स्वतःसारखं वागावं, दुसऱ्याची नक्कल करू नये. वच्ची मावशी तुमचं कसं झालंय ना, संत महात्म्यांसारखं. मला नाही आवडत ते, राग येतो. बाबा रे, संत महात्मे सुद्धा आपल्यासारखे सामान्य माणसंच असतात. फरक फक्त एवढाच असतो बाळू, किती लोक डोळसपणे बघतात आणि आपण डोळे बंद करतो. त्यामुळे त्यांना जे दिसतं ते आपल्याला दिसत नाही. मला ना वच्ची मावशी तुमचं काही पटत नाही म्हणणं. तुम्हाला एक सांगू, बाई साहेबांवर देवाने जी वेळ आणली आहे ना, खूप बरं झालं. असं बोलू नये रे बाळू. हे बघ, तिला खरंच त्रास होणार आहे इथे राहण्याचा. आपण घेऊ बाबा तिला सांभाळून. हा आलं ना लक्षात तुझ्या? हो आलं. तू मला बिल्डर करोडोची भाषा बोलायला लागला रे, त्याच्यामुळे माझे हात बांधले गेले. एवढे पैसे कुठून आणणार मी? ना ते ही वेळ आली नसते रे त्यांच्यावर. असो बाबा असो, आता त्यांना सांभाळून घेणं आपलं काम आहे. तू बसलास काय? चल आवर. हो करतो. वर येईल ती. हो स्वच्छ कर, सगळं जाळ दिसलं नाही पाहिजे. हो करतो. हा अच्छी मावशी किती कचरा आहे हो. नको. चल 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 कर लवकर. हो करतो. आठ कोटी 1, 8 कोटी 2, आहे का कोणी 8.5 कोटी वाला? 8 कोटी 3. काय होईल आता? कधी येतील हे? आणि आले तरी मी काय सांगणार आहे त्यांना? नाही नको, आधीच कामाच्या टेन्शन मध्ये. हे ऐकल्यावर तर त्यांना सहनच होणार नाही. काम सोडून येतील पहिल्या फ्लाईटने. अरे आज होळी आहे, आमची पहिली होळी आहे आणि हे असं झालं. हे पण नाहीये सोबत.
आई बाबा पोचणार तर नाहीत ना पहिली होळी म्हणून? तेव्हा मी काय करू? आईशी बोलून घेते. हा स्वानंदी, बोल बाळा. हॅलो आई, कशी आहेस? मी मजेत आहे. तू सांग, पुरण झालं तुझं? तू लग्नानंतर केलेल्या पुरणपोळ्या घरी सगळ्यांना आवडल्या होत्या ना ग? हो. मी आणि बाबा संध्याकाळी पुरणपोळ्या घेऊन येतोय. नाही नको. काय नको? आम्ही वच्ची आत्यांकडे जातोय. का ग? ते अरे हो, मी विसरलेच. नील नाहीये ना घरी, आणि पहिलीच होळी आहे तुमची. वच्ची आत्यांकडे हे सगळं खूप छान होईल तिकडे चाळीत. खर तर असे सण ना चाळीतच त्याची मजा असते. हो. पण तू नैवेद्यापुरतं वाटीभर तरी पुरण घालच आनंदी. हा. मी आणि बाबा उद्या संध्याकाळी येतो. उद्या? हो अगं, पहिली होळी आहे तुमची. तुझ्या सासू सासऱ्यांना भेटायला हवं मला. मी आता ह्यातलं पुरण काढून ठेवते आणि उद्या येताना गरम गरम पोळ्या घेऊन येते तुझ्यासाठी. आई हे बघ बाळा, आपण नंतर बोलूया का? अगं मी पुरण वाटतेय आणि अनिता काकू नाहीये ना, नाहीतर मग तिनेच केलं असतं ना सगळं. अर्थात तुझ्या अनिता काकूच्या हातची चव माझ्या हाताला नाही, पण तरी मी करते. आणि आता तुझ्याकडे पुरणपोळ्या घेऊन यायच्या म्हणजे त्या चांगल्या व्हायला हव्यात की नाही? हा, चल मग आपण नंतर बोलू. हा, अच्छा, बाय बाय, उद्या भेटूया. आई ऐक. बापरे, आमच्यावर काय वेळ आली आहे तर काय सांगू. हात लावतो ना बाळा गाडीला. वेळ आली आपल्यावर. इथे राहायचंय? चला, अजून खूप लांब जायचंय. मला आठवतंय ना, मागच्याला आलो होतो इथे. ही एवढी गर्दी कसली? एवढी लोक मागच्याला नव्हती इथे. होळी आहे, होळी. हा, म्हणून हे असले घाणेरडे रंग. मला वाटलं आपल्यासाठी रांगोळी वगैरे. चला, या गर्दीतनं, या गल्लीतनं जायला पाहिजे एवढ्या लांब. आता आनंदी आयुष्यात आली आणि पायपीट लागली मागे. कट सुरू झाली तिच्या इतकी लाज वाटते ना. सच्ची मोशाच्या ह्यात झालेल्या इतकी नावं ठेवलीत मी ना, तिथेच जायची वेळ आली पुन्हा. तर आता एकच उपाय आहे. काय? नाक मुठीत धरून इथे राहतोय असं दाखवायचं मात्र नाही. असंही इंद्रनील काय फार काळ इथे ठेवणार नाही आपल्याला. काय फॉस गाडी रे? फुगे फोडायला लय माहिती. फुगे बिगे फोडायचे ना गाडीवर. 21 लाखाची गाडी आहे सांगून ठेवतोय. चला रे. त्याला काय किंमत सांगते, त्याला काय कळते? तेवढीच आपली जरा वट वाढते ग. एक टार्गट कार्टी आहेत ना इथली, तर राहायचं म्हणजे कठीण आहे. आठवतं गेल्या वेळेला आले तेव्हा काय हाल झाले ते माझे. आठवलं ना तरी शहाळा येतोय अंगावर माझा. काय ग, कसलं पाणी पाजताय तिला? चूळ सुद्धा मिनरल वॉटरने भरते ती, हो की नाही ग ललिता? काय झालं?
पाण्याची बाटली घेऊन येते मी. आणि सावध राहा जरा, शत्रू कुठूनही येऊ शकतो. शत्रू ते क्षीरसागर या चाळीत राहायला आलेत. भलत्या वेळेला भलत्या गोष्टी कशा काय आठवतात तुम्हाला? शत्रू म्हणजे इथली कार्टीन त्यांच्या आया. हो, नाही घाण टाकतील पटकन. काळजी करू नको, मी छत्री घेऊन आलेलो आहे. हे बघ. मारा म्हणा फुगे, मारा तेवढे. साहेब सामान आणू. कशाला? कायमचं राहायला नाही जायचं त्यांच्याकडे. आणि असंही इंद्रनील ठेवणारच नाही आम्हाला इथे. जा गाडीत बस, जा. सामान आणू का? ही, किती रंग. चला, सलामी तर झाली. तर आतमध्ये काय तोफा वाजतायत बघूया. या घाणीत इंद्रनील मला एक क्षण सुद्धा ठेवणार नाही. येईल आणि लगेच घेऊन जाईल. चला. छत्री उघडा ना, कशाला ठेवणे बंद? काय उपयोग, फुगे पायावर वरनं आलं तर काय करणार आहे? चला, उघडली. देवा, शिवधनुष्य उचलते रे. सांभाळून घे बाबा, सगळं निभावून जाऊ दे. वच्छी मावशी, हा, अहो, हे काय? काय रे? अहो, हे सगळे बिस्किटाचे पुढे कशाला आणले? कोण खाणार आहेत ही बिस्किट? माझ्या माहेरची मंडळी येणार आहेत, त्यांचं सगळं व्यवस्थित होऊ देत बाबा. आई कमी नको पडायला. मग त्याच्यासाठी एवढी महागडी बिस्किट? तुम्हाला माहिती आहे का, आमच्या गावाला जर जावई यायचे असतील ना तर असा इतका खर्च करतात. त्याला केलं ते एवढं? असू दे रे, अडचणीत आहे रे ललिता. छप्पर गेले तिच्या डोक्यावरच. शेवटी माणूसच ना रे ती. एवढा मोठा कुटुंब कबिला आहे बिचारीचा. हादरून गेली असतील दोघ जण. अशा वेळेला आपण नाही तिला मदत करायची तर कोणी करायची सांग बरं मला. वच्छत्या. अगो बाई, कोणाचा हा आवाज? वच्छत्या. कोण आहे बरं? कोण आहे ग बाई? वच्छत्या. कोण ते? नंदू. ए, बघितलं मी तुला आरशातून. ये 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 ये. आजचं ते माझं कोकरू ग. कोचा आहेस रे नंद्या. आई बाबांना त्रास दिलास ना माझ्या मागे? मी नाही देत त्रास, तेच मला मारतात. का? तुझं घर नव्हतं ना लपायला, म्हणून ते अजून मारायचे. अगो बाय गो, कस ते. आणि ना काय 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 करतो? मी ना तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही पण मला केलं असेल ना. तुम्ही ना माझ्या स्वप्नात आला होता. तुम्ही आणि मी ना वच्छत्याला एकविरा आईच्या डोंगरावर नेत होतो. तुम्ही एकदम यंग ज्ञान झाला होता. डुप्लिकेट अक्षय कुमार. अगं बाई ग, अक्षय कुमार. आई एकविरे, माझ्या लेकराचं स्वप्न पूर्ण कर ग बाई. अगं तू मध्ये मध्ये बोलू नकोस ना, मी विसरतोय. सॉरी बाबा, सॉरी. चुकलं. सॉरी नाही ग, सॉरी. हो सॉरी, सॉरी. बरोबर. तू चल पहिले. काय झालं? कुठे? अगं ती भांडखोर बाई येते, तू अशी भांडे. तू चल पहिले माझ्या घरी लपायला. भांडखोर बाई? कोण बाई भांडायला येते? तू पहिले चल ग, या काकांना हे काका सांभाळतील.
तू चल माझ्या घरी. अरे पण तुझ्या घरी कशाला येऊ मी? अगं ती भांडखोर बाई आली ना. कोण भांडखोर बाई? ती नाही का एकदा एकटी आलेली, मग तिच्या नवऱ्या बरोबर आलेली मोठ्या गाडीमधून. बाई साहेब आल्या वाटतं. हा. ए बाबा नंद्या, त्या ना आपल्याकडे पाहुण्या म्हणून येत आहेत. 4-5 दिवस थांबणार आहेत बेटा. हा, त्यांना त्रास द्यायचा नाही. अगं पण आपल्या चाळीतल्या बायका तर तिला आधीपासूनच त्रास देत आहेत. म्हणजे अगं म्हणजे तिचा रस्ता अडवून बसलेत. काय? चल 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 चल. बऱ्या बोलाने रस्ता सोडा, माझं जाऊ दे मला. मुळीच जाऊ देणार नाही. काय ग, खूप वरनाक करून चालतेस ना तू? हो ना, मागच्या वेळी वच्च्या त्या होत्या म्हणून वाचलात, आता नाही. हा हो, आज तर नवरा पण आहे सोबत. जरा मेहुल पूजा करूया. हे लाज वाटत नाही तुम्हाला सगळ्यांना? माझा रस्ता अडवताय तो? नाही वाटत. आणि लक्षात ठेवा, जाण्याचा रस्ता हाच आहे. हा, आपल्या पायरीने वागायचं. हा हो, आमच्या वस्तीत येऊन तुम्ही आमचीच लायकी काढताय. हा ललिता, वाद घालू नकोस. सगळ्या बायका मिळून काहीही करतील. हो, काय सांगताय का त्यांच्या कानात? नाही, तुम्ही किती चांगल्यात ते सांगत होतो. आले या लवकर. काय ग, काय चाललंय ग? का ग माझ्या पाहुणीला असं अडवलं तुम्ही? काही नाही हो वच्छा त्या. अहो त्यांची जरा विचारपूस करत होता. असं होय. भाई गो, मी कसले घाबरले. काय रे नंद्या, काही सांगतो आपला. बघितलंस? हा, आमच्या चाळीमध्ये किती अगत्य आहे. हो तर, गल्लीत आल्यापासून अगत्य दिसतंय ना सगळ्यांचं. अहो वच्छा त्या, तुम्ही कशाला आलात? आम्ही आणलं असतं की त्यांना चांगलं स्वागत करून वरातीनं. ए गप्प बसा ग, मस्करी नका करू. चला तुम्ही, चला चला. माझं स्वागत करायला एवढे काय मळक्याचं बोलले का तुम्ही सगळ्या? नाही ग बाई, आज होळी आहे म्हणून जमल्यात सगळ्या. आत्तापासून तुला माहित नाही केवढी धमाल असते आमच्याकडे होळीला. चला का, चला. ये भाऊजी, ये. ए बाजूला वा, बाजूला वा, बाजूला वा. ये. अरे बापरे, ह्या कपात चहा पिणार बाई साहेब? शक्यच नाही. ये 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 ललिता. भाऊजी या या. ये ये या. अगं बाई, आमच्या चाळीतली माणसं साधी आहेत ग. मनात असं काही नसतं त्यांच्या. त्याचं होळी आहे ना, त्यामुळे धमाल करण्याच्या मूड मध्ये. बसा. इतकी वर्षात काहीही फरक पडलेला नाही वच्छ वर्ष तुमच्या घरात. काय बदलणार ग, घर छोट आहे पण स्वच्छ आहे. बस. सतरंजीवर. हा, मग कुठे बसणार? अगं बाई, चांगली धुतलेली आहे. बस, या भाऊजी बसा. ते झोपलेत ना बेडवर. हो, बस बस. या भाऊजी. हा. माझ्या घरातली पायपुणशी सुद्धा याच्यापेक्षा मऊ असतात. बाळू. आता हाडला नारायण. ए बाळू, पाणी आण रे. ओहो, नको, आहे माझ्याकडे. हवंय का? नाही नको, ठेव तुलाच. लागलं तर घेईन मी इथलं. अगं बाई, अगदी वेळेवर आलात रे मुलांना. एक मिनिट, सतरंजी. असू द्या असू द्या.
अरे घे असू दे ना. असू दे. काय ग बाई बाळू चहा गाळतोच आहे. ए राजा बाळू आण सगळ्यांचा चहा घेऊन ये. हो आणतो. घे ललिता. घ्या. ह्या कपात चहा घ्यायचंय मी. हो म्हणजे सगळं वेळेवर ठरलं ना ग. आजच्या दिवस चालून घे, उद्यासाठी तुझ्यासाठी नवीन कप बशा घेऊन येते. काय बोलताय बच्चे मावशी तुम्ही? उद्यापर्यंत इथे थांबणार आहे का मी? इंद्रनीला फोन करता, तो लगेच राणे घेऊन जाईल मला. द्या फोन जरा. आत्या इंद्रनी कुठे? नाही आले ते.